आज ना मी इथे बनवली होती पनीर मसाल्याची रेसिपी. चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. बनवायला सोपी आणि हॉटेलपेक्षा भारी लागते. तर इकडे 2 मोठे कांदे जे आहेत ते चिरून घेतले आणि छान असे फ्राय करून घेतले. गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकलं एक, ते सुद्धा फ्राय करायला ठेवलं आणि तोपर्यंत इकडे पनीर जे आहे ते बारीक कट करून घेतलं आणि इकडे मसाला जो झालेला होता ते वाटून घ्यायचं होतं. त्यामध्ये 4-5 जे काजू आहेत ते टाकून घेतले. त्याने ज्याची कन्सिस्टन्सी आहे ग्रेव्हीची ती छान बनते. मग इकडे पनीरचे तुकडे जे केले होते ते फ्राय करून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये अद्रक लसणाची जी पेस्ट होती ते टाकली आणि सर्व मसाले जे आहेत ते टाकून घेतले. पनीरचा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं आणि छान असं ग्रेव्हीला कलर येऊन द्यायचा आणि त्याच्यामध्ये ते शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण जे पेस्ट बनवली होती कांदा टोमॅटोची ती टाकून घ्यायची. त्यानंतर इकडे जो पनीरचा मसाला भेटतो तो टाकून घेतला पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर तो ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचा आणि छान अशी जी ग्रेव्ही आहे ती शिजून द्यायची. जास्त जर शिजवली नाही तर भाजी जी आहे कांदा टोमॅटोच्यामुळे कच्ची राहू शकते. तर अशा प्रकारे आपली जी भाजी आहे ती तयार आहे आणि इकडे मी त्याच्यासोबत बनवल्या त्या रोट्या. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक